आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी 5 मिनिटात होणारी आणि तब्बल 30 दिवस टिकणारी मँगो फ्रुटी। एवढ्या कडक रणरणत्या उन्हामध्ये अगदी थंडगार प्यावंसं आपल्याला वाटत असेल तर नक्कीच ही फ्रुटी तुम्ही बनवून पहा। तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्स नाही आहेत, नो प्रिझर्वेटिव्ह, नो केमिकल्स आणि कोणतेही कृत्रिम रंग नाहीत। अतिशय आरोग्याला फायदेशीर अशी ही फ्रुटी मँगो फ्रुटी अगदी 5 मिनिटात आणि झटपट होणारी 30 दिवस टिकणारी। तर कशी बनवायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की व्हिडिओ कशी मी फ्रुटी बनवलेली आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, मी आहे रोहिणी पाटील। आपले सर्वांचे माझ्या महाराष्ट्रीयन आई रोहिणी पाटील या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण मँगो फ्रुटीची ही जी रेसिपी तयार करणार आहोत ती अगदी 5 मिनिटात होते आणि त्याच्यात कोणत्याही प्रकारचे केमिकल आपण यूज करणार नाही, कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्हज देखील आपण यूज करणार नाही, तरी देखील ती महिनाभर टिकते। आणि त्यासाठी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत, तेही अगदी हेल्दी आणि आरोग्याला हितकारक असं। तर पाहूया आजच्या व्हिडिओ। ही मँगो फ्रुटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे। स्वयंपाकघरातील फक्त 3 साहित्य आपल्याला पाहिजे आहेत। 2 पिकलेले आंबे, 1 कच्चा आंबा म्हणजेच कैरी ज्याला आपण म्हणतो, 1 वाटी साखर, 1 लिटर पाणी आणि बर्फाचे कडे हे ऑप्शनल असतील। वाटलं तर हे साहित्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला दोन्ही आंबे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे। आंब्यांच्या आणि कैरीची साल काढून घ्यायची। त्यांना मध्यम आकाराचे छोटे तुकडे करून घ्यायचे। तुकडे जेवढे बारीक असतील ते पटकन शिजतील। जर थोडे आंबट असतील तर आंबट गोड टेस्ट येण्यासाठी तेच पुरेसे आहेत। कैरी हा ऑप्शनल पर्याय असू शकतो, म्हणजे कैरी जर नाही घातली, जर आंबे आंबट असतील तर कैरी नाही घातली तरी चालणार आहे, परंतु जर आंबे हे गोड असतील तर मात्र कैरी हा पर्याय योग्यच ठरेल। मग त्याच्यानेच त्या फ्रुटीला बाजारासारखी आंबट गोड अशी चव येईल। त्यानंतर आंब्यांचे आणि कैरीचे तुकडे मिक्सरमध्ये टाकायचं। त्यात थोडं पाणी टाकून एकदम मऊ अशी प्युरी बनवायची। लक्षात ठेवा याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये। आणि त्यानंतर आपण एका कढईत तयार प्युरी आणि 1 कप साखर टाकायचे। मंद आचेवर 4 ते 5 मिनिटे सतत हलवत राहायचं आहे। जेव्हा प्युरीला छान चमक येईल तेव्हा मात्र गॅस बंद करायचा आहे। त्याच्यानंतर आपण हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। त्यात थंड पाणी मिसळून गाळणीने गाळून घ्यायचं आहे। यामुळे फ्रुटी एकदम मार्केटसारखी मऊ होईल। म्हणजेच ही फ्रुटी घरी बनवण्याचे अनेक फायदे आहेत। शुद्धता म्हणजे केमिकल आणि कलर मुक्त असे 100% नैसर्गिक आंब्यांचा आपण वापर करणार आहोत। अगदी कमी खर्चामध्ये बाजारापेक्षा निम्म्या किमतीत ही तयार होणार आहे। टिकाऊ, फ्रीजमध्ये 1 महिनाभर ही सहज टिकते। फक्त 5 मिनिटांचा हा मॅजिक फ्लो आहे। 1 मिनिटात आंबे चिरणे, 2 मिनिटात शिजवणे, 1 मिनिटात मिक्सरला फिरवणे आणि 1 मिनिट गाळणे आणि थंड करणे। 5 मिनिटात फ्रुटी तयार असते। स्टोरेज सिक्रेट म्हणायला गेलं तर मिश्रण जेव्हा शिजत असतं त्यात 1 चमचा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर टाका। यामुळे फ्रुटी खराब होणार नाही आणि चवसुद्धा टिकून राहील आणि महिनाभर म्हणजे 30 दिवसपर्यंत फ्रीजमध्ये ती टिकून राहील। पूर्ण घरासाठी आणि पूर्ण 30 दिवस म्हणजे महिनाभर टिकते। म्हणजे 2 ते 3 लिटर पाणी आपण याच्यात घालून अगदी छान अशी पाहू शकता तुम्ही, अगदी फ्रेश अशी मँगो फ्रुटी ही बनत असते। तर बनवून पहा आणि नक्कीच मला सांगा की तुमची मँगो फ्रुटी कशी झालेली आहे। मुलं तर अतिशय आवडीने ही मँगो फ्रुटी पीत असतात। फ्रीज उघडलं, ग्लास भरला म्हणजे अप्रतिम झाली आहे। बनवून पहा आणि नक्कीच कमेंट करून मला सांगा की तुमची मँगो फ्रुटी कशी झाली आहे आणि तुम्हाला कोणतं पेय किंवा तुमच्या मुलांना कोणतं पेय हे उन्हाळ्यात प्यायला आवडत असतं। तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर नक्कीच करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।